तर या लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। मंत्रालयात लाचखोरी हा विषय गंभीर आहे। मंत्रालयात टीप देणारी ती व्यक्ती कोण असा सवाल त्यांनी विचारला। आपल्या टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब आहे। नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले। जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज। माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता। इट्स जस्ट शॉकिंग। दरम्यान झिरवाळांनी शून्यातून विश्व निर्माण केले, मी त्यांना जाणते या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारनं उत्तर द्यावं। सुप्रिया सुळेंकडून झिरवाळांची पाठराखण करण्यात आली। मंत्रालयातून संपूर्ण राज्य चालतं, चुकीच्या गोष्टी घडतायत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप देखील केला। आता त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं, समज दिली नाही दिली, घटना झाली, मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही, माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करणार। कारण का झिरवाळांबरोबर मी काम केलेलं आहे, शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत, मी त्यांना अनेक वर्ष ओळखते। त्याच्यामुळे झिरवाळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे। मी झिरवाळ